नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा कट्टा घेऊन चाकण औद्योगिक भागात फिरणाऱ्या तरुणाला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी म्हाळुंगे तालुका खेड या ठिकाणी मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून सागर हरिनारायण कडू वय वर्ष 28 राहणार म्हाळुंगे याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीरपणे आरोपी हा त्याच्या ताब्यात 10,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत होता। पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून शस्त्रासह त्याला अटक केली। यावरून म्हाळुंगे पोलिसांनी त्याला अटक करत पोलीस पुढील तपास करत आहेत। खेड तालुक्यातील पाईट येथील करणवाडी रस्ता काही जणांनी मनगटाच्या बळावर रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दहशत माजवण्यासाठी जिल्हा परिषद रस्ता काही जणांनी चक्क मुरुम टाकून स्वतःची खासगी जागा उपलब्ध करून देत नसल्याने हा खोडसाळपणा काही जणांनी राजकीय दबावाने केला असल्याचं बाधित कुटुंबाने सांगितलं आहे। ग्रामपंचायतसह महसूल विभाग केवळ पंचनामा करून कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार समोर आलाय। वास्तविक पाहता पाईट मंडलाधिकारी या मुख्यालयात राहत नाहीत, त्यांचे कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी थाटले असून याची जाणीव वरिष्ठ अधिकारी यांना देखील नाही। मात्र याबाबत नायब तहसीलदार यांनी निर्देश देऊन देखील मंडलाधिकारी यांनी रस्ता खुला केला नाही। तसेच पाईट पोलीस विभागास ग्रामसेवक यांनी कसलीही तक्रार देखील नोंदवली नाही। एकंदर प्रशासन हे राजाश्रय लाभलेल्या बाहुबली मंडळींना नियंत्रणात ठेवण्यात अपयशी झाले का? तसेच खासगी जागा हव्यात म्हणून कायदा मोडून त्रास देऊन जमिनी प्रशासन लुटणार आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। कारण सरकारी रस्ता बंद होऊन प्रशासन जर बघ्याची भूमिका घेत आहे तर मग नक्की हे बळजबरीचे प्रकार कोण करतंय याचा तपास वरिष्ठ अधिकारी करणार का, असा सवाल बाधित कुटुंब विचारत आहे। आंबेगाव तालुक्यातील सभेसाठी निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चाकणमध्ये बुधवारी 21 फेब्रुवारी 2024 रोजी स्वागत करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील कोयाळी या ठिकाणी दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला। यामध्ये 2,40,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। ही कारवाई मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आली। शबरी संजय गुडदावत राहणार कोयाळी तालुका खेड या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार बाजीराव सानप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सातत्याने कारवाई करून देखील कोयाळीमध्ये दारूभट्ट्या पोलिसांची पाठ वळताच पुन्हा सुरू होत असल्याचं मागील काही दिवसांत झालेल्या कारवायांमध्ये स्पष्ट होत आहे। महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे। नव्या रचनेत चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासोली व निघोजे या 2 शाखा कार्यालयाची निर्मिती केली आहे। नवीन उपविभाग 2 शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक आणि अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली असून येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही कार्यालये सुरू होतील। चाकण उपविभाग अंतर्गत एकूण 5 शाखा कार्यालये आहेत। चाकण उपविभागातील 1,13,000 ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे 7,800 उच्च आणि लघु दाबाचे उद्योग आहेत। चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे। नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात चाकण शहर 27,654, भोसे या ठिकाणी 10,746, आळंदी शहरमध्ये 23,759 आणि आळंदी ग्रामीणमध्ये 8,315 ही 4 शाखा कार्यालये आणि एकूण 70,574 ग्राहक संख्या असेल। तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीणमध्ये 19,163, वासोलीमध्ये 8,206, निघोजेमध्ये 14,934 हे 3 शाखा कार्यालय व एकूण 42,303 ग्राहक असतील। वासोली व निघोजे शाखा कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत। भारतीय संरक्षण दलासाठी लागणारी सर्व प्रकारची यंत्रसामग्री एकाच छताखाली चाकण एमआयडीसीमध्ये तयार होणार आहे। यात प्रामुख्याने मिसाईल व लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार होतील। 80 कोटी रुपयांची गुंतवणूक करून निबे लिमिटेड कंपनीने हे आव्हान स्वीकारले आहे। निबे कंपनीने चाकणमध्ये 80 कोटींची गुंतवणूक करत संरक्षण दलासाठी लागणाऱ्या 3 भव्य शेड विस्तारित कामाचे उद्घाटन शिवजयंतीच्या मुहूर्तावर केले आहे। यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, नौदल प्रमुख आर हरिकुमार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती। बारामतीसह शिरूर आणि इतर 7 अशा एकूण 9 लोकसभा जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत। त्या जागा निवडून आणण्याचा चंगच त्यांनी बांधलाय। बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच शिरूरमधून त्यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे। पार्थ पवारांनी गेली निवडणूक मावळमधून लढवली होती, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता।
आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही गावात सुनेत्रा पवारांनी सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केल्याने पार्थ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीचा शिरूरसाठी अजित पवार कशी रणनीती आखतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गेल्यावेळी शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अजित पवारांनी शिरूरमधून आपला उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांनी कुठल्याही उमेदवाराची घोषणा केली नसली तरी अजित पवार गटाने शिरूरमध्ये फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, हडपसर आणि शिरूर हे विधानसभा मतदारसंघ येतात। या मतदारसंघातील भोसरी सोडला तर इतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत। जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे आणि शिरूरला अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। यातील वळसे पाटील, तुपे, मोहिते, बेनके हे अजित पवारांसोबत आहेत। भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे महायुतीचा धर्म पाळतील, त्यामुळे शिरूरमधून अजित पवारांच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे बोलले जात आहे। दरम्यान गेल्या निवडणुकीत शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे 58,483 मताधिकाऱ्यांनी खासदार बनले होते। त्यांना 6,35,880 मते मिळाली होती, तर विरोधातील शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटलांना 5,77,347 मते मिळाली होती। 2019 मध्ये शिरूरमध्ये एकूण 21,20,988 मतदार होते। त्यापैकी 12,92,381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। आता येथून अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे। राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुमारे 4,2500 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या अंतर्गत नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गास शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे। सुमारे 20,000 कोटींचा खर्च असलेल्या नवीन महामार्गामुळे नाशिक ते पुणे अंतर 5 तासांऐवजी केवळ 2 तासात पार करता येणार आहे। मात्र या औद्योगिक महामार्गाची लांबी वाढवली आहे, त्यामुळे नाशिक ते पुण्यादरम्यानचे अंतर 180 वरून 213 किलोमीटर एवढे वाढणार आहे। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या 213 किलोमीटर लांबीच्या अंतरात 37 किलोमीटर लांबीचे 4 जोड रस्ते असतील। भोसरी जोड रस्ता 3.671 किलोमीटर, रांजणगाव जोड रस्ता 23.630, राष्ट्रीय महामार्ग 60 जोड रस्ता 0.921 आणि शिर्डी जोड रस्ता 8.790 किलोमीटरचा असेल। जोड रस्त्यांमुळे पुणे अथवा नाशिकवरून भोसरी शिर्डीला जाता येणार आहे। अंतिम संरेखनेनुसार नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या भागातून जाणार आहे। पुणे शिर्डी साधारण लांबी 135 किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक निफाड इंटरचेंज, सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग साधारण लांबी 60 किलोमीटर व सुरत चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक निफाड राज्य महामार्गाचा भाग साधारण लांबी 18 किलोमीटर असा एकूण 213 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल। महामार्गाचा आराखडा मंजूर झाल्याने भूसंपादन पूर्ण करत वर्षाअखेरीस व नव वर्षाच्या सुरुवातीला महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे MSRDCचे नियोजन आहे। नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग समृद्धी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे। औद्योगिक शेतीमाल अर्थात कार्गोची जलद वाहतूक होईल। नव्या औद्योगिक कॉरिडॉरमुळे पुणे किंवा नगर येथील शेतीमालाची वाहतूक समृद्धी मार्गे करता येणे शक्य होणार आहे। तहसील कार्यालय खेड शेजारील पोलीस क्वार्टर बांधून विनावापर पडून आहेत। तिथे महावितरणने चक्क पोलीस विभागास लाईट बिल अदा न केल्याने कायदेशीर नोटीस लावली असून याच परिसरात प्रचंड घाण व दुर्गंधी सुटली आहे। नेमके तालुक्यातील मुख्यालयात असलेल्या शासकीय मालमत्ता दुर्दशा न पाहण्यासारखी झाली आहे। किमान या ठिकाणी खेड पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय सुरू झाले तर ही जागा व इमारत वापरात येऊन सध्याचे पोलीस उपविभागीय कार्यालय जागा ही तहसील कार्यालय यांच्या किंवा दुय्यम निबंध कार्यालयांच्या वापरात येऊ शकेल। याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे। खेड तालुक्यात बुधवारपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत। बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी पहिला इंग्रजी पेपर सुरळीत पार पडला। तालुक्यातील 7 आणि शिरूर तालुक्यातील पाबळ असे मिळून 8 परीक्षा केंद्रावर सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत। एकूण 6,380 परीक्षार्थीपैकी 84 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिल्याची माहिती परीक्षा कस्टोडियन तथा गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली। राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी येथील आजच्या 12वीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी काय चित्र होतं पाहूयात।
प्राचार्य श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण आमच्या या प्रशालेमध्ये इयत्ता 12वीचं बोर्ड आहे। एकूण टोटल 32 ब्लॉक आहेत। प्रविष्ट विद्यार्थी 785 आहेत। सर्व परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे, त्यामुळं कोणतीही मुलांना अडचण येणार नाही आणि परीक्षा व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पाडली जाईल एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो। श्री शिवाजी मंदिर शिबी पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेमध्ये गेल्या 15 वर्षापासून HSC बोर्ड केंद्र आहे आणि अगदी 15 वर्षापासून आमच्या केंद्रावर कसल्या प्रकारची कॉफी होत नाही। बरेच HSC बोर्डाचे लोक येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला एकदम असं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे की एक उत्तम केंद्र म्हणून आमच्या केंद्राचा नावलौकिक आहे। 12वीच्या परीक्षेमुळे राजगुरुनगर शहरात मोठ्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या गर्दीने रस्ते असे ओव्हरफ्लो झाले होते। पुणे लाईव्हवर काल आपण प्रति पंढरपूर म्हणून कडूस येथील मंदिरात भगवान पांडुरंग यांना पंढरपूर येथून संत तुकाराम महाराज यांनी कसे आणले ते पाहिले। त्यात आलेल्या संदर्भानुसार कडूस येथे जाण्यापूर्वी भगवान पांडुरंग हे खेड तालुक्यातील चांडोली गावात प्रथम येतात, मग कडूस येथे जातात अशी माहिती दिली होती। त्यामुळे आज चांडोली येथील भीमा नदी लगत असलेले ठिकाण व मंदिर परिसर माहिती देत आहोत। या ठिकाणी याच निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन स्थानिक विठ्ठल रखुमाई ट्रस्टद्वारा केले जाते। तसेच भाविक भक्तांनी अशी मागणी केली आहे की चांडोली या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धारसह मोठे संतपीठ, अध्यात्म साधना केंद्र व अन्य विकास व्हावा। तसेच या देवस्थानास शासनाने उचित दर्जा देऊन मंदिर रस्ता सह विकास आराखडा करून विकास करावा। होलेवाडी येथील भाविक भिवाजी होले यांनी याबाबत काय सांगितले पाहूया। माझं नाव भिवाजी सोनू होले, राहणार होलेवाडी। ही देवस्थानची जमीन आहे। पांडुरंग इथं 9मीला होते, 10मीला याला गेले, कडूसला गेले। तिथं 5 दिवस राहिला, दिवस इथे 1 दिवस राहिला। अशी हे त्या काळची आहे, तुकाराम महाराजांच्या काळात झालेली। कांद्याच्या बाबत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन दरात देखील घसरण झाल्याचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं। 2 दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी हटवली जाईल अशा बातम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार आहे। याचा थेट फटका कांद्याच्या मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेवर आणि दरावर झाला आहे। सरकारच्या या खुलाशामुळे शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा पडली आहे। यंदा हंगामात कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे। बुधवारी चाकण मार्केटमध्ये कांद्याची 9,500 पिशवी म्हणजेच 4,750 क्विंटल आवक झाली। कांद्याला सरासरी 1,000 ते 1,500 रुपये इतका दर मिळाल्याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितला। केंद्राच्या कांद्याबाबतच्या दुटप्पी धोरणाने कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही। मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत। कांदा उत्पादकांसाठी हे वर्ष देखील संकटाचे असणार आहे। शासनाने 2 दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवली आणि लगेच दुसऱ्या दिवशी निर्यात बंदी घातली, तर याचा परिणाम असा झाला की बाजारात आवकही घटली आणि बाजारात 1 दिवसापूर्वी कांदे 25 रुपये असताना दुसऱ्या दिवशी कांदे 14 रुपयावरून भाव स्थिर झाले। त्यामुळं या शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास झाला आणि या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांची फसवाफसवी होऊन कांद्याच्या भावात घसरण झाली। त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झालेला आहे। आज आवक चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारामध्ये 60 ते 70 गाडी आवक झाली आणि साधारणतः भाव 1,000 रुपयापासून 1,500 रुपये भाव स्थिर झाले। स्थिरच आहेत। मी प्रकाश चौधरी, राहणार सिद्धेगावात। माझा 6 एकर कांदा आहे। मी आता इथं 75 पिशव्या कांदा आणलाय। मी गेली महिनाभर कांदा दर बुधवारी शनिवारी घेऊन येतो। मागच्या बाजारी शनिवारी थोडी 14-15 रुपये बाजार होते। काल शासनाने निर्यात उठवली, त्याच्यामुळे थोडी आशा होती। मार्केटमध्ये तर आता आवक नाहीच आहे। शेतकऱ्यांचं कांदा कमीत कमी 20-25 रुपये बाजार होईल, 22 रुपयापर्यंत अशी आशा होती। मार्केटला शेतकऱ्यांचं तर उत्पन्न निघतच नाहीये। आज शनिवारच्या तुलनेत निर्यात वाढून बाद आज आवक खूप कमी आहे। पण इथं आलं तर सगळी शासनाने रात्रीच परत त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत मुदत थांबवली। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचं नुकसान आहे। याचा फायदा कोणाला आहे काय तेच काय कळणार, व्यापाऱ्यांनाच होईना। व्यापाऱ्यांना फायदा होईल असं झालं। शेतकऱ्यांचं नुकसान आहे। कमी 2,000 रुपये भाव मिळाला पाहिजे।
तुम्ही निर्यात उठवली म्हणताना इथं काय 1200 1400 आणि 1000 खेळ चाललाय. जरांगे कुणीतरी व्हायला लागेल आम्हाला. मग याचा इलाजच नाही. खर्च भागाना आमचा लावलेला, बारदान भागाना का मजुरी भागाना, मालाची साईज मिळाना मोठी. बाजार कमीत कमी 2000 रुपये शेतकऱ्याच्या हातात चांगल्या मालाला मिळला पाहिजे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. चाकण मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक शेतकरी यांच्यासह राज्य व परराज्यातून सर्व प्रकारची फळे येत आहेत. तरकारीसोबतच फळांचे लिलाव आणि विक्री होत आहे. फळ उत्पादक शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र मार्केट यार्डमध्ये शीतगृह सुविधा निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणावर येणारा कृषी माल देखील टिकून राहू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवारी 21 फेब्रुवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली, परंतु बाजार भाव काय वाढलेला नाही. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाटी 20 ते 22 रुपये किलो आहे. कारली 30 ते 35 रुपये किलो आहे. गवारी 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 25 ते 30 रुपये किलो आहे. मिरची 40 ते 60 रुपये किलो आहे. दोडक्याचे भाव मात्र टिकून आहे. दोडके 50 ते 55 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमा सुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 12 रुपये किलो आहे. घोसाळे 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट असेल, बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाणा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. काकडे असेल, काकडे सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये फळभाज्यांची ही स्थिती आहे. पाल्या भाज्यांचे भाव मात्र काय वाढत नाही. कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 6 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 6 ते 8 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.